ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शरद पवारांना सोडून चूक केली मात्र मी नाराज नाही, भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण। आपण उघड आणि स्पष्ट बोलतो असाही दावा। उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांच्यासोबत चर्चा करतील, संजय राऊतांची माहिती। तर उद्धव ठाकरेंना भेटायला आपल्याला अपॉइंटमेंट लागत नसल्याचं भास्कर जाधव यांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्रीच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक। सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। तर मनसेकडून अनेक शाळांच्या बाहेर स्वाक्षरीची मोहीम। एसटी महामंडळाच्या वास्तवावरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध। बसची कमी संख्या, जुन्या बसेस, अवैध वाहतूक हेच तोट्याचं कारण। नफ्यामध्ये आणण्यासाठी महामंडळाच्या जागांचा विकास करणार। मुंबईमध्ये त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला फेकलं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात। पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयामध्ये दाखल। पोलिसांकडून कुटुंबियांचा शोध सुरू। राज्यभरामध्ये जिल्हा परिषद शाळांची कमालीची दुरावस्था। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या नंतर एबीपी माझाचं विशेष कॅम्पेन। विद्यार्थी जीव मुठीत धरून गिरवतायत शिक्षणाचे धडे। बुलडाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या आगमनाच्या आधी विद्यार्थ्यांना जुंपलं कामाला। विद्यार्थ्यांकडून झाडून घेतली शाळा, चौकशी करून कारवाई करणार। एबीपी माझाच्या बातमीनंतर भुसेंचं आश्वासन। सांगलीमध्ये वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू। नीट परीक्षेमध्ये गुण कमी पडल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू। जिल्ह्यामधला पाणीसाठा 43%वर। मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये सुद्धा पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। पंढरपुरातल्या चंद्रभागेमध्ये बुडणाऱ्या 6 भाविकांना प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं। उजनी धरणामधून विसर्ग केल्यानं पाण्याची पातळी वाढली। भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्याच्या नंतर आज सासवड मुक्कामी। तर तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरवरून पुढे मार्गस्थ होणार। पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 90 धावा। इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये 465 धावा। बुमराहनं घेतल्या 5 विकेट्स। गुजरात, पंजाब, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू। 2 ठिकाणी आप तर काँग्रेस, भाजप आणि तृणमूल एकेका ठिकाणी आघाडीवर। अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये इराणचा इशारा। प्रतिहल्ला कराल तर विनाश होईल, अमेरिकेचं प्रत्युत्तर। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलं। बॅरेलचा भाव $80वर। इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याच्या नंतर आर्थिक आत्महत्या असं अमेरिकेचं मत। आमच्यावरती परिणाम होणार नाही असं भारताचं स्पष्टीकरण।